ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील माळशेज घाटात मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वणी ठरणारी काचेची गॅलरी अर्थात काचेचा स्कायवॉक प्रकल्प मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा झालाय। अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे। माळशेज घाटात वर्षभर पर्यटक येत असतात। पावसाळ्यात या ठिकाणचे धबधबे आणि नैसर्गिक ढगाळ व धुके असलेल्या वातावरणाने पर्यटक या भागात अधिक संख्येने येतात। माळशेज घाटात चीन देशातील काचेच्या विविंग गॅलरीप्रमाणेच भव्य गॅलरी उभारण्याचा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्द केला होता। राज्यात पर्यटनाच्या वाढीसाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी माळशेज घाटात काचेचा विविंग गॅलरीचा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे। भारतातील हा पहिला प्रकल्प असेल, त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक माळशेज घाटाकडे आकर्षित होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत। माळशेज घाट परिसर हा नेहमीच पर्यटकांना पावसाळी पर्यटनासाठी खुणवत असतो, मात्र हा परिसर आता बारमाही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्रकल्प राबवले जात आहेत। त्याच प्रकल्पाअंतर्गत ग्लास स्कायवॉक उभारण्यात येणार आहे। त्यासोबतच दर्जेदार हॉटेल्स उभारण्याच्या अनुषंगाने देखील प्रयत्न सुरू आहेत। भविष्यात इगतपुरी आणि लोणावळ्याच्या धर्तीवर माळशेज घाट पर्यटकांचे ड्रीम सेंटर ठरणार आहे। भविष्यात इगतपुरी आणि लोणावळ्याच्या धर्तीवर माळशेज घाट पर्यटकांचं ड्रीम सेंटर ठरणार आहे। एकमत न्यूज, बदलापूर। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज।